गांधी जयंती के अवसर पर कर्नाटक से आए सैकड़ों दोम्बारा घुमंतु समुदाय के नेताओं ने विपक्ष के नेता राहुल गांधी को पत्र लिखकर कर्नाटक सरकार द्वारा लागू किए जा रहे अनुसूचित जाति के आंतरिक आरक्षण में अपने साथ हुए भेदभाव को दिल्ली के जंतर मंतर से उठाया। आज दशहरे के अवसर पर समुदाय के व्यक्ति रामायण के किरदार के रूप में जंतर मंतर पहुंचे थे। समुदाय का कहना है कि वे पारंपरिक रूप से चाक पत्थर की कलाकृतियां, डोसे हंचू और पद्दीना हंचू जैसी वस्तुएं बनाकर जीविका चलाते हैं, लेकिन आरक्षण की वर्तमान व्यवस्था में उन्हें उन्नत जातियों के साथ शामिल कर दिया गया है। इस वजह से वे आरक्षण से वंचित रह जाएंगे। समुदाय ने आरोप लगाया कि सरकार ने खाना बदोशों को बंजारा, भोवी, कोरमा और कोराचा जैसी जातियों के साथ मिलाकर केवल 5% आरक्षण दिया है, जबकि सरकारी सर्वेक्षणों और डॉक्टर एच.एन. मोहनदास समिति की रिपोर्ट के अनुसार दोम्बारा घुमंतु जाति को संवेदनशील व अति संवेदनशील जातियों की श्रेणी में। नमस्कार दोस्तों, मैं आपके साथ अजय चौहान और आप देख रहे हैं द न्यूज इंडिया। देश दुनिया की हर खबर देखते रहिए द न्यूज इंडिया पर। ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ಬಂದಿದ್ದ ನಾವು 1% ಒಳ ಮೀಸಲಾತಿಗಾಗಿ ಅಲೆಮಾರಿಗಳು ನಾವು ಇಲ್ಲಿ ದಿಲ್ಲಿಯಲ್ಲಿ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ. ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಗಳು ನಮ್ಮ ಅಲೆಮಾರಿಗಳಿಗೆ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡಿದೆ. ಯಾವ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಆದೇಶದಂತೆ ನಮಗೆ 1% ಕೊಡಬೇಕಾಗಿತ್ತು, ಅದೇ ಆದೇಶದಂತೆ ನಮಗೆ ಒಳ ಮೀಸಲಾತಿ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ನಮಗೆ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸರ್ಕಾರ ನಮಗೆ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಆದ್ದರಿಂದ ನಾವು ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರಿಗೆ ಕೇಳಕ್ಕೆ ನಾವು ಬಂದಿದ್ದೇವೆ. ದಯವಿಟ್ಟು ನಮ್ಮ ಅಲೆಮಾರಿಗಳ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನೋಡ್ರಿ. ನಾವು ವೇಷಭೂಷಣ ಮುಖಾಂತರ ನಮ್ಮ ಈ ಒಂದು ವಂಶ ಪಾರಂಪರ್ಯದಿಂದ ನಾವು ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಕಲೆಯನ್ನು, ನಮ್ಮ ಜಾನಪದ ಕಲೆಯನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಬಂದಿದ್ದೇವೆ. ಇದೇ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಮಗೆ ಮುಂದೆ ಆದ್ರೆ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಭವಿಷ್ಯದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಅನ್ಯಾಯ ಆಗ್ತಿದೆ. ದಯವಿಟ್ಟು ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳ ಎಜುಕೇಶನ್ಗಾಗಿ, ನಾವು ಉದ್ಯೋಗಕ್ಕಾಗಿ ನಮಗೆ ಈ ಒಳ ಮೀಸಲಾತಿ ಕೊಡ್ಲೇಬೇಕಂತೇಳಿ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನಾವು ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಕೇಳಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೇವೆ. ನಾವು ಕರ್ನಾಟಕದಿಂದ 2000 ಕಿಲೋಮೀಟರ್ ದಾಟಿ ಬಂದು ದಿಲ್ಲಿಯಲ್ಲಿ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಿದ್ದೇವೆ. ಏಕೆಂದರೆ ನಮಗೆ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರವು, ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸರ್ಕಾರವು ಪ್ರತ್ಯೇಕವಾಗಿ ಮೀಸಲಾತಿ ಕೊಡಬೇಕಾಗಿತ್ತು. ಆದರೆ ನಾಗಮೋಹನ್ ದಾಸ್ ಅವರು 1% ಮೀಸಲಾತಿ ಕೊಟ್ಟಿದ್ರು. ಅದೇ ಪ್ರಕಾರ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ನಮಗೆ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾವು ದಿಲ್ಲಿಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಅಗಲಿ ವೇಷಗಾರರು ಪರಂಪರೆಯಿಂದ ಬಂದ ಅಗಲಿ ವೇಷವನ್ನು ಮುಂದುವರಿಸುತ್ತಾ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಅಲೆಮಾರಿಗಳು ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನಮಗೆ ಸೌಲಭ್ಯಗಳು ಇಲ್ಲ, ಅಧಿಕಾರಿಗಳು ರಾಜಕೀಯದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಮುಂದೆ ಇಲ್ಲ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರವು ಪ್ರತ್ಯೇಕವಾಗಿ 1% ಮೀಸಲಾತಿ ಕೊಡಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಅಲೆಮಾರಿಗಳು 2000 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಇಂದ ದಿಲ್ಲಿಗೆ ಬಂದಿದ್ದೇವೆ. ನಮಗೆ ನ್ಯಾಯ ಒದಗಿಸಬೇಕು ಅಲೆಮಾರಿಗಳಿಗೆ. जय अलमारी, जय भीम। मेरा नाम कुशाय हबली, गदग डिस्ट्रिक्ट, कर्नाटक। अच्छा, आप क्या मांग लेके यहाँ पे आ जाए? हम इधर दिल्ली के आने के लिए बोले तो हम कर्नाटक गवर्नमेंट से 1% रिजर्वेशन नहीं मिला, इसलिए में हमको बहुत नष्ट हो गया। क्या बोले तो हम गरीब लोग है, बोले तो वो 59 कास्ट है। हम किनको रिजर्वेशन नहीं मिला? हमको वो बड़ी बड़ी समाज के साथ हमने ज्वाइन कर दिया, इसलिए मैं जेट कर दिया, इसलिए मैं हमको उसका साथ फाइट करने का नहीं जाएगा। कम्युनिटी है जिसको रिजर्वेशन नहीं डमोनिक कम्युनिटी, अलेमारी कम्युनिटी, छोटी छोटी कम्युनिटी, 60 कम्युनिटी है इसमें अंदर। अच्छा, एक उसका नाम है अलेमारी का नाम। कितने लोग हैं उसमें? कितने लोग कम्युनिटी में? कितने? 59 कम्युनिटी। कितने लोग? 5 लाख 59 कास्ट का 5 लाख है। अच्छा, कब से आप लोग? हम बहुत दिन से बोले तो बहुत दिन से डिमांड करने हैं, बट कर्नाटक गवर्नमेंट इधर तक हमको माना नहीं किया, इसलिए मैं हमको राहुल गांधी की बेटी करने के लिए आया। हम राहुल गांधी की हमको क्या मना करता है बोले तो हमको कर्नाटक से अलेमारी जनांग को आया था ना, हम 1% मीಸಲಾತಿ रिजर्वेशन डिमांड है। इसलिए में हम सिद्धरामैया को, आप राहुल गांधी जरूर बोलने का, वो काम करने के लिए राहुल गांधी बोलता है, इसलिए मैं विश्वास के लिए जंतर मंतर के लिए अभी छोड़ के हम राहुल गांधी मिलने के जा रहे हो। कितने लोग आए यहाँ पे? हाँ, वो 500 पे ऊपर है, 500 पे ऊपर है। थैंक यू सर। Demand though so out of that 59 community, it is comes under untouchable nomadic community. So that left community, they got 6% according to their
population and according to their educational or according to the development of all aspects of it. So right community, one untouchable community, they got 6%, and another 5%. So that touchable community is there, they are getting 5%. As per Supreme Court, what we say, Supreme Court says who are all not getting not getting reservation for upcoming of upliftment of our community, those who get first preference for upcoming reservation. So there is an internal reservation. So according to that, the Nagmohan Das report, what judicial report has given, so that 1% for 59 community, micro untouchable nomadic community should get, because these people, since from freedom, since from independence, we won't get any reservation for upliftment of in all respect. Okay. So, मेरा नाम रामू है सर। मैं कर्नाटक से है। मेरा कम्युनिटी का नाम बुड़गजंगम बोलता है। बुड़गजंगम मतलब है रामायण स्टोरी बहुरूपीय बोलते हैं सर। आपका है उत्तर भारत में बहुरूपीय बोलते हैं सर। बहुरूपीय मतलब है रामायण, वो महाभारत, ऐसा वो हेरिटेज है सर ये कम्युनिटी में। अभी क्या है सर, कर्नाटक में अभी गवर्नमेंट का थोड़ा इश्यू है। मतलब ये वो सुप्रीम कोर्ट ऑर्डर by the committee of Justice Nagmohan Das has given to the government, but it was not done sir। क्या हो गया वहाँ पे, वो प्रायोरिटी का ये 5-6 लाख है सबका, वो 59 कम्युनिटीज का 59 कम्युनिटीज का क्या है वो 6 लाख 5-6 लाख हो गए सर। कहाँ है सर, एक कम्युनिटी का, सिंदूर का कम्युनिटी का वो 400 है, वो दोंबर कम्युनिटी का वो 300 है। ऐसे छोटा छोटा मोटे कम्युनिटी है, बट क्या है वो उसका कम्युनिटी का बैकग्राउंड क्या है, शिक्षण नहीं है, वो इकोनॉमिक बैकग्राउंड नहीं, ऐसा प्रॉब्लम है सर। बहुत ज़्यादा गरीब बोला है इधर वो कर्नाटक में। ये क्या है कम्युनिटी का, वो सिल्लेकात बोलता है, सिंधूड़ बोलता है, चन्नदास बोलता है, दोंबर बोलता है, बुड़गजंगम बोलता है, सुड़गाड़ सिद्धू बोलता है। बहुत क्या है सर, एकदम ज्यादा गरीब लोग का है सर, ऐसा प्रॉब्लम है सर। मेरा डिमांड क्या है, अरे 1% दिए तो 1% मतलब अरे 800 सीट मिलता है। इफ आई एम एजुकेटेड और माई सन्स दे कैन बी लेटर एंड देन दे विल हैव अ गुड, बट क्या है मेरा बैकग्राउंड शिक्षण नहीं सर। अरे क्या है शिक्षण नहीं, वो राजकीय ये पावर नहीं, ऐसा प्रॉब्लम है। सो बट दिस इज नॉट गुड। The priority has given to the committee what Nagmohan Das has given to. Nagmohan Das has given to the very positive, but that has not given to for the government. Chinnaraja from Karnataka state, Ballari district. मेरा our का main intimation is main का target is we want a 1% of internal reservation of a in schedule caste. So सुप्रीम कोर्ट आदेश का हो गया इन शेड्यूल कास्ट में डिवाइड का ABCDE, which peoples are there, very poor peoples, in that peoples will be first point out then given up a reservation. So who are there very poor people, who are there economically weak, who are there educationally weak, who are there in politically, socially, so who are there to find out, when was find out to declaration of given type a 1% reservation, in that reservation to automatically come of a rise in social equality. So Dr. Baba Saheb Ambedkar को बोल तो सेम हो गया। So in that region Nagmohan Das justice we given of a 1% internal reservation already given. So but in my government will be 1% reservation in scheduled caste of Alemari, means nomadic tribes peoples. So 1% will be that will merge to have a Banjara, Koracha and Bovi. So that is very big peoples, very big community in Karnataka. So in merge हो गया, we separating is there in Nagmohan Das, but government will be merge हो गया. So very difficult and very to more. How many people suffering in your community? In my nearby is as a Nagmohan Das community 5 lakh to 32,000, but as a particular is there nearby 7 lakh is there in Karnataka. Nomadic tribes people are there in Karnataka states.
So we want a 1% internal reservation Alimari community. We want a 1% reservation of Alimari community in Karnataka. Like Telangana state का separate हो गया, महाराष्ट्र स्टेट का सेपरेट हो गया, and केरला स्टेट का सेपरेट हो गया, then sorry तमिलनाडु स्टेट का सेपरेट हो गया, but in my कर्नाटक स्टेट का not separate given, but it is a merge हो गया to कोलंबो समुदाय का. We merge 5% is given, but not a suffering, not a happy of all our total Alimari community, 59 communities. So we want 1% internal reservation. Thank you. ಆಗಸ್ಟ್ 19 ಸಚಿವ ಸಂಪುಟದ ನಿರ್ಧಾರದಿಂದ ನಮ್ಮ 59 ಜಾತಿ ಅಲೆಮಾರಿಗಳಿಗೆ ಬಹುದೊಡ್ಡವಾದಂತ ಒಂದು ಅನ್ಯಾಯವನ್ನು ಎಸಗಿದೆ. ಜಸ್ಟಿಸ್ ನಾಗಮೋಹನ್ ದಾಸ್ ಅವರು ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಆದೇಶದಂತೆ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಆದೇಶ ಏನ್ ನೀಡಿತ್ತು, ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಆದೇಶದ ಪ್ರಕಾರ ಯಾರು ಹಿಂದುಳಿದವರು, ಯಾರು ನಿರ್ಗತಿಕರು ಅವರಿಗೆ ಪ್ರತ್ಯೇಕವಾಗಿ ಮೊದಲನೇ ಆದ್ಯತೆ ಕೊಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿತ್ತು. ಅದರ ಅನ್ವಯ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ನ ಜಸ್ಟಿಸ್ ನಾಗಮೋಹನ್ ದಾಸ್ ಅವರು ಪ್ರವರ್ಗ ಎ ರಲ್ಲಿ 59 ಅಲೆಮಾರಿ ಜಾತಿಗಳನ್ನು ಸೇರಿಸಿ 1% ಅನ್ನು ನೀಡಿದ್ದರು. ಆದ್ರೆ ಘನ ಸರ್ಕಾರ ಆಗಸ್ಟ್ 19ರಂದು ಸಚಿವ ಸಂಪುಟದ ಒಂದು ಓಲೈಕೆಗಾಗಿ, ವೋಟ್ ಬ್ಯಾಂಕಿಂಗ್ ವ್ಯವಸ್ಥೆಗಾಗಿ ನಮ್ಮನ್ನ ಅಲೆಮಾರಿಗಳಿಗೆ ಮರಣ ಶಾಸನ ಬರೆದಂತಾಗಿದೆ. ಈ ಒಂದು ಮರಣ ಶಾಸನವು ಅಂದಿನಿಂದ ಇಂದಿನವರೆಗೂ ಸುಮಾರು 45 ದಿನ 45 ಡೇಸ್ ಅಹೋರಾತ್ರಿ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಮೇ ಕರ್ನಾಟಕದ ಫ್ರೀಡಂ ಪಾರ್ಕ್ ನಲ್ಲಿ ಅಹೋರಾತ್ರಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದರು. ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ, ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಎಚ್ಚೆತ್ತುಕೊಳ್ಳಲ್ಲ. ಈಗ ನಾವು ದೆಹಲಿಗೆ ಬಂದು ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರನ್ನ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಸ್ವಾಮಿ, ನೀವು ಜೂಡೋ ಯಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಅಲೆಮಾರಿಗಳ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಉತ್ತಮವಾದ ಅನುಕಂಪದ ಮಾತುಗಳನ್ನು ಆಡಿದ್ರಿ. ಈಗ ನಾವು ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ಸುಮಾರು 2000 ಸಂಖ್ಯೆಯ ಜನರು ಈ ಒಂದು ಜಂತರ್ ಮಂತರ್ आरक्षण चाहिए आप लोग को? कितना आरक्षण चाहिए? क्या आरक्षण कितना चाहिए? क्या? मेरा डिमांड is मैं इंटरनल रिजर्वेशन का 1% देता हूँ. कर्नाटक नोमैडिक एंड नॉन नोमैडिक पीपल्स बहुत खुशी हो गया. नोमैडिक एंड नॉन नोमैडिक पीपल कर्नाटक स्थिति में बहुत चिंताजनक हो गया. गरीब भाई नहीं सीखता, नहीं आर्थिक बहुत पूर है. इसका ये सूर नहीं है, घर नहीं है, वह भी अंदर ट्री अंदर में पढ़ना था, नहीं सीखता. कर्नाटक में कर्नाटक सरकार देताओं को वह स्पर्श जाति में हम लोगों में 59 कास्ट में मर्ज दिया. मर्ज देताओं को बहुत अन्याय हो गया. आपका नाम क्या है? आपका नाम शरणप्पा दुर्गप्पा चंद्रदास सर, कोप्पल डिस्ट्रिक्ट तुमुरगुद्दे में गांव से आता हूँ. English. नमस्कार दोस्तों, मैं आपके साथ अजीत चौहान और आप देख रहे हैं द न्यूज इंडिया. देश प्रदेश की हर छोटी बड़ी खबर हमारे चैनल पर देखते रहिए. हम आपको दिखाते रहेंगे नई नई बड़ी बड़ी खबरें अपने द न्यूज इंडिया चैनल पर.